तर नमस्कार, मी शौनक तुमचं स्वागत करतो आपल्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही माझा लास्टचा ब्लॉग बघायचाच असेल, म्हणजे आपल्या 400 पेकाचं आगमन. आणि आज आहे 22 जानेवारी, म्हणजे आपल्या बाप्पाचा बर्थडे. तर आता जस्ट कॉलेजमधून सुटले आणि आता आम्ही चाललो आहे बाप्पा बघायला. ते कॉलेजच्या बाजूलाच आहे आमच्या, तिकडं चाललो आहे. आणि मग तिकडनं जाणाऱ्या माझ्या मित्राच्या म्हणजे कॉलेजचा मित्र आहे, त्या घरी सुद्धा बाप्पा घरी आहे, तिकडं पण जाणार आहे. चला तिकडे जाऊया. आणि आता माझ्यासोबत याला तुम्ही बघायला असता ब्लॉगमध्ये, उत्सव आनंदाच्या ब्लॉगमध्ये बघायला मित्रांनो. आणि हे अंग्रेज की औलाद इंग्लिश में बात करते. आणि ते पुढचे श्री क्लासेस वाले मोठे मोठी माणसं आहेत. मोठी माणसं आहेत ती लोक, दोघही मोठी माणसं आहेत, पण त्यांची हाईट मोठी नाही. तर जाऊया तिकडे. आणि यावर्षी ना काही मागी गणेश उत्सवमध्ये तुम्ही सुद्धा बघितलं असेल इंस्टाग्रामवर, खूप मोठमोठ्या मूर्ती आहेत आणि मोठे गणपती आहेत. मी पण शोधत आलो आणि मागी गणपतीमध्ये एवढे येत आहेत. बॅलन्सिंग मूर्त्या पण असतात ना. आता केसरी प्रतिष्ठानची मूर्ती काल जिथं फर्स्ट लुक झाला, मूर्तीकार अरुण दत्ते. काय मूर्ती होती ती, म्हणजे एकावासाठीच्या मूर्तीमध्ये एक नंबर. तर चला मग आता जाऊया तिकडे डायरेक्ट. आता तुम्हाला गेटवर भेटतो मी. तुम्हाला अंग्रेज गेले, पण आज अंग्रेजनं जाताना त्यांच्या एक ऑलर सोडून गेले, ती बघा. मगाचपासून कॉलवर बोलते, त्याचा काय नाही. इंग्लिशमध्ये आई शपथ इंग्लिशमध्ये बोलते. ही सी अंग्रेज की औलाद आहे, ह्याच्यामुळे आपला देश हे नाही होत आहे, विकसित नाही होत आहे. आणि आम्ही दोघं ती बघा लहानपणाच्या अर्थ. गाडी माझा शब्द बोलायचा नाही, पण समजून जा दोघांक बघून. गाईस दोघं 11वीला आहेत, दोघं 11वी रस्त्यावरती त्यांची मस्ती बघा. हे बघा इकडे तू, हे बघा परत त्यांची मस्ती. गाईज आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत मोबाईल मधनं कॅच कसं घ्यायचं. हा एक मोबाईल आहे, त्याला असं वरती फेकायचं. हो ब्लॉग चालेल. तर नाही, मी गणपती बोललेलो आमच्या कॉलेजच्या इथे, तो म्हणजे महालक्ष्मीचा शुभंकर. ती बघा इथं आतमध्ये गल्लीमध्ये. तर तिकडं जातोय. काल आगमन होता, जमला नाही, घरी कॉलेजमध्ये सुटलेलो, तेव्हा मग आपली ट्रॉली भेटली. ती बघा. तर तुम्हाला डायरेक्ट जवळ जाऊन दाखवतो. लाला कॉलेज कितना फेमस बॉय है पता है, 90 अबव 70 अबव 80 अबवची जगाची. तर आता ना इथे थीम बघितली, एक नंबर थीम आहे. तुम्ही बघितलंच असाल ना, वरती बघा इथे शंकराची पिंडी आहे, गणपतीच्या मागे आपले पवनपुत्र हनुमान, आणि बाजूला असे कोरीगाम दाखवलेले आहेत. आणि बाकीचं वरती सिम्पल डेकोरेशन ठेवलेलं आहे. आणि बाहेर जाऊन दाखवतो तुम्हाला. बाहेरून इथे असे अष्टविनायक दाखवले नाही ते बघा. मित्र मला याचं नाव सांग ना, म्हणजे मंडळाचा गणपतीचा. काय हो काका? श्री महालक्ष्मी रहिवासी सामाजिक सेवा संस्था. तर गाईस तुम्ही माझे मिनी ब्लॉगर, मी तुम्हाला ॲड्रेस पण सांगतो आणि इथे नंतर स्टार्टिंगला ॲड्रेस लिहून देतो, म्हणजे दाखवतो मागच्या आता बाहेर तेव्हा ॲड्रेस दाखवतो. नाही तर माझ्या मिनी ब्लॉगला बघा इंस्टाग्रामवर इकडचा ॲड्रेस. तर आता आपण जाऊया आणि आता आपण जाऊया लोअर बदलायला जाऊया राजचिल्याची इथे. तर चला मग हात कर. तर गाईड आता आपण लोअर परे स्टेशनला उतरतोय आणि आता जातोय राजच्या घरी.
तर तुम्ही त्याला बनवून जा पुढे व्हिडिओमध्ये. तर आता आपण ना राजच्या घरी चाललो. हा व्ह्यू बघा इथे. तुम्ही मला कायच माहिती आहे तर घरगुटी आहे. शिवच्या मांडावर आलोय. आपण चालण्याचं काम करतोय फक्त. तो बोलले ये 5व्या माल्यावर. आणि आता मला माहिती नाही मी किती माले चढलोय. तर त्याला पण व्ह्यू एक नंबर येते. परत बघा. बघा राज. आणि आता आपण याच्या घरी आले बाप्पाच्या दर्शनाला. बस तू थोडी रेस्ट घे मग जाऊ दर्शनाला. नाही, आता हा व्हिडिओ होतो ना बिंदातवर आम्हाला स्वतःच्या अकाउंटवर जाणार आहे. नाही मला स्वतःच्या अकाउंटवर जाणार आहे. याच्या आधी घेत होतो बघ. याची डेई याची डोळा. तू बघशील तेव्हा तुला समजेल गणपती डेकोरेशन मी काल रात्री काय केलेलं आहे. एका रात्रीत केलंय. हो ते छोटे छोटे पीस तर ते खूप आधी बनवलेले पण ते असेंबल काल होते. गाईस आपला राज आहे आणि याचा भावला पण याच्याकडे आहे. एक गप बस रे. काय भावला तो माझा नाही तो माझ्या लहान भावाचा आहे. आपल्या काय पण आपल्या राज सारखा दिसतो ना. काही सांगा नक्की कमेंट करून सांगा. घाबरू नका काय करणार नाही. हा तुम्हाला काय करणार नाही. काय करेल तो मला करेल. ती माझी बहीण आहे. काय नाही इकडे बोल ना. बघा राज राज आता याने आपल्याला खाऊ दिले. नंतरला आधी खातो आणि मग नंतर तुम्हाला मूर्ती दाखवतो. मूर्ती एक नंबर आहे. म्हणजे मी पण नाही बघितली पण ज्याप्रमाणे राज सांगतोय ना त्याप्रमाणे मूर्ती एक नंबर असणार आहे. थांबा थोड्या वेळेला तर दाखवतो तुम्हाला मूर्ती बनवून जा व्हिडिओ. फायनली तो टाईम आलाय. आम्ही दोघांनी खूप गप्पा मारल्या आणि आता फायनली टाईम आलाय बाप्पाला बघायची. मी तो अजूनपर्यंत मूर्ती बघितली नाही. गॉड प्रॉमिस मूर्ती आताही बघतोय. तर आधी मूर्ती बघायची आधी ना ह्याला विचारूया. म्हणजे मूर्तीचं म्हणजे एक चित्र म्हणजे आपलं बोलतो ना मूर्ती कशी आहे बघायची तर पण जाणून घ्यायच्या करून. ते राज मूर्ती कशी आहे रे. चिंतामणी सारखी बैठक. मुंबईच्या राजाचा चेहरा. लालबागच्या राजासारखा रूपा. बापरे. म्हणजे आता मूर्ती एक नंबर आहे. तर त्याला मग तुम्हाला आधी मूर्ती दाखवतो. तुझं काही संबंध नाही. कसं तू विलो काढेल ना कसलं काय गणपतीशी आहे ना बरोबर ना. अरे पैसे हिरा हिरा तुम्ही इकडे कोणतं आणायचं ना. दोघींना यायला नाही काय समोसा आणायचा अजून आणायचं. गाईस मूर्ती बघा एक नंबर आहे. अप्रतिम. चिल्ड्रनचा सम्राट. आणि जसा बोलला की मुंबईचा राजा म्हणजे आपला मुंबईचा राजाचा फेस आहे. आपली बैठक आहे ती आपला चिंतामणीची. आणि रोबाब तर लालबागचा राजाचा तर गदा पण आपला लालबागचा राजी गदा पण आहे इथे. डेकोरेशन पण. आणि मोठी गोष्ट झाली डेकोरेशन मध्ये यांनी काय नाही केलं नाही. त्याच्या मोठ्या दादाने केलं. मग ती काय बोललं की पुरा जाऊ दे थोडं चालतं. मेन जे मूर्तीचं काम असतं ते मी केलं. त्याच्यावरती साक्षी तुम्ही कोणाशी मागू शकता. बाप्पांची आहे का. ते काम त्याचं कलरिंग कोणी किती कसं केलंय काय कुठे राहिलं नाही ना ह्याची खात्री मी घेतलेली. आणि कारखान्यात जाऊन मी बसून राहायचं त्याच्यामध्ये जागा नीट करा असं करा म्हणून तो कॉलेजला नव्हतं. आपलं राही चाकीची वाट होती. मी गणपतीत केलेलं आहे सगळं. गणेश चतुर्थीच्या वेळेस तो बसून बसलेला आहे. गणेश चतुर्थी मेन गणेश उत्सव असतं लालबाग परळचा तेव्हापासून तो वाट बघत बसतो. आपलं आता आलाय. एक नंबर मूर्ती.